उजनी धरण भरले. कित्येक लाख लिटर पाणी भीमा नदीतून सोडून दिले. भीमा काठ महापुरात तर उर्वरित जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या संकटात आल्याने ही रुखरुख कायम आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत आपल्याकडे तापमान वाढेल आणि जम्मू काश्मीर व राजस्थानमध्ये तापमान कमी होईल. परतीच्या मान्सूनमध्ये सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. जून जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी देवाच्या भरवशावर पेरले त्यांचे पीक आता ऑगस्टमध्ये पावसाअभावी जळून जाऊ लागले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने यंदाचा खरीप गेला. आता किमान रब्बी तरी हाताला लागावा अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करू लागला आहे. रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे. परतीच्या मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास रब्बी हंगामात ज्वारी, करडई यासारखी पिके घेता येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने बैलपोळ्यानंतरच पावसाला सुरुवात होत असल्याचे ज्येष्ठ सांगतात. सध्याची हवामानाची स्थिती व अंदाज आणि पोळ्यापासून सुरू होणारा सोलापूरचा पावसाळा हा अनुभव पाहता सप्टेंबर महिना यंदा सोलापूरसाठी आशादायी आहे.